सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्यामध्ये अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे देखील पडताना चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे। मात्र आपण सध्या घायमुख घाटावरती आहोत। त्याच ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीचा सामना गेल्या महिनाभर जे आहे ते वाहनधारकांना करावा लागतो। पाहू शकतो आज पूर्ण जे आहे ते रस्त्यावरती सर पडलेली आहे आणि काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी देखील या ठिकाणचा दौरा केला होता घायमुख घाटा परिसरातला। या ठिकाणचं काम जे ते मोठ्या चालू होतं। मात्र पाहायला गेलं सध्या परिस्थिती बोरिवली आणि मिरज गुजरातकडे जाणारा हा जो रस्ता आहे तो पूर्णतः जर पाहायला गेलं तर पूर्ण रस्त्याची ते पूर्ण सर पडलेली आहे। तर काही ठिकाणी खड्डे दिसत आहेत आणि याचमुळे वाहन जे आहे ते अनेक ठिकाणी बंद पडतानाच्या घटना देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे मागे वाहतूक कोंडीचा फटका हे ठाणेकरांना बसत आहे। तर दुसरीकडे बोरिवली ते ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या घायमुख घाटावरती देखील काम सुरू आहे। युद्ध पातळीवर काम सुरू असले मात्र पावसाने कुठं साथ दिली नसल्या कारणास्तव या ठिकाणी जे आहे ते कॉन्ट्रॅक्टर ठेकेदारांना काम करणं अवघड झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात अनेक वेळा या घायमुख घाटामध्ये रात्री ते सकाळी जे आहे ते मेगा ब्लॉक घेतला जातोय। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहन जे आहे ते त्यांची चाकं पाहू शकतो आपण। चाकं अक्षरशः जे आहे ते मोठमोठ्या ज्या कंटेनर आहेत त्या कंटेनरचे या ठिकाणी हवेत चाकं आहेत ते एका बाजूला गाडीत तोल जे आहे ते जाताना आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही। पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहनधारक याच खड्ड्यातून याच ठिकाणी आपलं वाहन काढताना दिसत आहे। मोठमोठी वाहनं जड अवजड वाहनांमुळे मोठे लोड असतात आणि त्या लोडचा परिणाम जो रस्त्यावरती होतो त्यामुळे रस्ता निकृष्ट दर्जाचा नसल्या कारणास्तव या ठिकाणी याचा फटका या ठिकाणी वाहनधारकांना गाडी चालवताना होताना पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर घायमुख घाट परिसर आहेत आणि याच घाटामध्ये अनेक गाड्या जे ते मध्ये बंद पडलेल्या आहेत, काही बाजूला बंद पडल्या आहेत। क्रेनच्या सहाय्याने वाहतूक विभागाकडनं त्या गाड्या टोईंग करून बाजूला घेऊन जाताना चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। पाहू शकतो कशा प्रकारचा हा रस्ता आहे हे पूर्णतः गणेश उत्सवाच्या अगोदर आगमनाच्या अगोदर पूर्णतः रस्ते जे ते खड्डेमुक्त करावे असे आदेश देखील राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। त्यामुळे MSRDC MMRD असेल PWD असेल असेल महानगरपालिका असेल त्यांच्या क्षेत्रामध्ये जे रस्ते येतात ते पूर्णतः खड्डेमुक्त करा असे आदेश देखील देण्यात आले। मात्र पाहायला गेलं तर पावसामुळे या ठिकाणी काम करताना अवघड होत आहे। पाहू शकतात रात्रीच्या वेळेस जे ते मोठं जड वाहनं जे ते सकाळ पहाटेपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठंतरी कामाला गती मिळावी यासाठी हे जड अवजड वाहनं ते बंद करण्यात आलेले आहेत। रात्रीच्या ज्या अवजड गाड्या आहेत 11 ते सकाळी पहाटे 5 ते 6 वाजेपर्यंत या रस्त्यावरती या मोठ्या मोठ्या महामार्गावरती येऊ नये यासाठी सांगितलं आहे। मात्र पाहायला गेलं तर या घाटावरती मोठ्या प्रमाणात बघा औषध मोठी वाहतूक कोंडी देखील आपल्याला इथं चित्र पाहायला मिळतं आहे। मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्या कारणास्तव या ठिकाणी वाहनधारकांना पूर्णतः या खड्ड्यातनं जे ते गाडी काढून पुढे जावं लागतं। काही दिवसापूर्वी पाऊस पडल्यामुळे 3 ते 4 फूट पाणी जे ते चैना ब्रिज असेल, घायमुख घाट असेल, काजूपाटा असेल या ठिकाणी देखील शिरलं होतं। म्हणजे गाड्याला उतरणारा तोल जाऊ शकतो, कधीही गाडी या बाजूने दुसरीकडे कोसळू शकते। अशा प्रकारचा रस्ता जो आहे तो बनलेला आहे डिवायडर देखील या ठिकाणी आपण सध्या मधोमध उभा आहोत आणि या डिवायडरच्या बाजूला तोल जाऊन दुसऱ्या गाडीवरती देखील गाडी आपटू शकते, पडू शकते। त्यामुळे नक्कीच मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता हे खड्डे गणेश उत्सवाच्या गणरायाच्या आगमनाच्या अगोदर कधी बुजवले जातील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी ठेकेदारांनी देखील लवकरात लवकर अशा प्रकारचे काम या ठिकाणी केले जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।